आणि प्रवीण गेलाय. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचा हा यावर्षी तर पाण्याचं प्रमाण जरा कमी झालेलं आहे, पण तरीसुद्धा पर्यटक आहेत ना हे तेवढंच याच्याने पर्यटक. आता वाजले किती मग त्याचा कसं आपण 3:14 झाले. आत्ताही पर्यटक संध्याकाळपर्यंत ही गर्दी करून आहेत. आणि हा आमचा धबधबा आहे, धबाबी. तुम्हाला आणखीन दाखवतो पाठी फिरून. आणि हा वरून आहे फ्लो. आणि पाऊस मध्ये मध्ये येतोय जातोय असा हा सीन आहे. जबरदस्त हा सीन आहे. आणि तुम्ही पाहू शकता धबाबी आमची. आणि नेहमीप्रमाणे आम्ही यावर्षी पुन्हा धबाबीमध्ये मित्राबरोबर आलेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो पुन्हा पुढचे व्ह्यूज. हॅलो फ्रेंड्स, आणि पाहू शकता माझ्या पाठी जत्रा. अजून सुद्धा पर्यटक आहेत आणि पूर्ण पावसामध्ये भिजलेलो आहे. दाखवा आपले व्ह्युअर्स ना. आणि गावाकडे आलो ना आपण की हे जे व्ह्यूज आहेत ना आणि ही एन्जॉयमेंट आहे ना ही तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा फील करू शकता जर अशा स्पॉटवर आलात पावसाळ्यात धबधब्यामध्ये तर एक नंबर. चला चल रेडी स्टार्ट. हा स्टार्ट चाल. मित्रांनो आपला मित्र चाललाय. येऊ काय प्रवीण? ए जाऊ काय तू? आणि जवळ आणि मित्र पाहू शकता पाण्याचा फ्लो जबरदस्त. कुठून नाही. आणि प्रवीणला सांगतो कॅमेरा पकडायला. मी एक तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला सीन. चला स्टार्ट. ए पाण्यातून जा ना, पाण्यातून. अरे पाण्यातून जा, इकडून घसतील तर झिजतील. थांब जरा. ही जागा चांगली आहे. नाही हे भूता बरी आहे. आणि मित्रांनो माझ्या गावाकडे माझ्या घराच्या पाठी जो असणारा धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, आम्ही धबाबी बोलतो, तिकडे जाऊन आम्ही मित्रांबरोबर एन्जॉयमेंट केली, खूप धमाल मस्ती केली. आणि त्याचाच व्हिडिओ मी आज बनवून तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर निसर्गाशी कनेक्ट व्हायचं असेल मित्रांनो तर निसर्गाच्या जवळ निसर्गाच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. आणि तीच अनुभूती घ्यायला आम्ही निघालो निसर्गाकडे आणि धबधब्याकडे, झरण्याकडे. आणि माइंड ब्लोईंग बोलतो आपण, एकदम मन प्रसन्न झालं असं एकदम जबरदस्त असा तिथलं वातावरण. हेच दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये. चला पाहू शकता मित्रांनो घसरगुंडी लहान मुलं कपला मानवी आपलं आणि पाहू शकता तुम्ही. जा जा जा. हो हो
मी खाली जाऊ काय मग पाय चला तर मित्रांनो, आपण आता रिटर्न निघालो आम्ही आता धबधब्याच्या स्पॉटवरून, पाहू शकता तुम्ही, आणि बॅक टू होम या प्रवासात निघालो आम्ही आता. आणि निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हा लपलेला हिडन धबधबा तुम्ही बोलू शकता, असा आमचा धबधबा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण सुद्धा या धबधब्यावर आम्ही आलो आहे. तर माझे नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना हा पाहायला मिळाला असेल. तर हा आमचा हिडन धबधबा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चला, आणि आम्ही मित्रच निघालो आहे. आम्ही 4 ते 5 मित्र आलो होतो. रेग्युलर दरवर्षी येतो, यावर्षी पण आलो आम्ही. आणि पाहू शकता निसर्ग जबरदस्त असा. आणि पाहू शकता हा समोर जो आहे हा हिडन धबधबा इथे होता. आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आता हे शेत लावायला घेतलेलं आहे आणि नांगरणी झाली. आता ही लेवल करायची आहे आणि नांगर आता ही फळी फिरवतो आहे आणि त्याने शेतीची पूर्ण लेवल करतो आहे. आणि तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे आता निलेशच्या घरी, मित्राच्या घरी हे आता शेतावर माणसं आहेत लावायला. आणि तिकडे आता हे आता हे काढताना दिसत तुम्हाला महिला मंडळ. आणि मग तिला आता हा शेत पूर्ण लावून घेते. या शेतात लावणे आहे हा शेत आणि हा शेत आणि हा समोर हा निलेशचं घर. तर आज आलो आम्ही आता धबाबीवर. तर तुम्हाला आता गावाला जी आता लावणीची कामं चालू आहेत ना ती दाखवतो आहे. तर चला तुम्हाला